हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर मित्रांनो, आज मी मराठीमध्ये ब्लॉग करणार आहे. कारण मी म्हटलं चला ट्राय करून बघूया मराठीमध्ये कसे बनत आहे ब्लॉग. तर आत्ता आम्ही सगळे चाललो आहे मंदिरावरती. कारण आज आमच्याकडून आहे ना पंगत आहे. गावामध्ये हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि आज आमच्याकडून सकाळचा नाश्ता आहे, जे सर्व पारायणासाठी बसलेले आहे त्यांच्यासाठी. तर म्हटलं चला जाऊया, कानाला पण घेऊन जाऊ, दाखवू कानाला पण गावाचं मंदिर. तसं काल दाखवून आलं आणि कानाला तर मस्त कानाला रेडी केलं. तर बघ त्याची एक्साइटमेंट बघा किती. आजोबांसोबत मस्त, आजोबांनी पणजोबांसोबत मस्त एन्जॉय करायचा प्रयत्न करतोय. एक काना यायचं का तुला, का थांबायचं? पणजोबासोबत थांबायचं. खाली उतरायचं. आणि पणजोबांची दाढी बघा किती वाढली. आज बोलित त्याला बोलतो ना. हा तिथेच आहे सर, त्याला जेवण दुपार. हां हां हां. आज रविवार बाबू किती वेळचा तुम्हाला आवाज देत होते सिरियस. मग तुला इकडचा दरवाजा कशाला लावला? आले मी 2 मिनिट. पाहिली तर अडकून गेली होती. घरात गेली, दरवाजा लावून घेतले सगळे. हा बाहेरचा दरवाजा बंद होता. अशी तर बायको आहे माझी. आता निघतो आम्ही सगळे मंदिरावरती. दिसला तरी काल इतकं घाबरला होता ना बबलूला. त्यांना बबलूला घाबरला होता एकट्याला. बोकडीच करून टाकला पण आज नाही घाबरत आहे तो. का बरं घाबरणार दादू आज तू? काही त्यांचा सीझन आहे, आज मोसम आहे. चला पोहोचलोय आम्ही सगळे मंदिरावर. कानाला घेतो तर नाश्ता, मी जातो नाश्ता हे करायला. दाखवून घे त्याला. ऊन आहे थोडं लागायचं, ऊन लागायचं त्याला. भरू लागतो ना प्लेट्स. तात्याकडे देऊ का? चले कुठू दे, मध्ये नेऊन दे आजीला. मम्मी पण आहे इकडं. कुठे हा तिकडे भरू लागू ना आपण. तर आज नाश्त्यामध्ये उपमा आहे आणि सोनपापडी. हे द्या मी व्हिडिओ यहाँ पे हमने सब डिश लगा दिया है, सबको रेडी कर दिया है. रेडी टू गो आहे सब. मराठी का? इथे सगळं रेडी टू गो करून ठेवलेलं आहे आम्ही. टाकून ठेवलं. बसा बसा बसा. इकडे सगळ्या लेडीज आहेत. काना पण आलेला आहे आमचा. टकलू. जरा का दादा पण आलाय. काना रड नाही आज, निवांत आहे. काना तुला करायचं नाश्ता? दादू नाश्ता करायचा तुला? कानाची आत्ताच झोप झालेली आहे आणि आमचं इथं जेवण बिवण झालं मस्त. आज मी मराठीमध्ये ब्लॉग करतोय असं वेगळंच वाटतंय मला. पण असं मनातून असं वाटतं यार, मी इतके वर्ष हिंदीमध्ये केलं आणि वाय एम गिविंग अप. बघूया कसा रिस्पॉन्स भेटतो या ब्लॉग्सला. जर तुम्ही बघितलं, चांगल्या कमेंट्स आल्या, चांगले व्ह्यूज आले तर मी कंटिन्यू करत, नाहीतर मग परत हिंदीमध्ये शिफ्ट करत. ए दादू, ए नवरी बाई, काय करते ग? ए नवरी बाई. नवरीबाईचा एंटरटेन शो झाली. एंटरटेनमेंट शो. श्रुतीला बघतोय मी. परत एकदा कर, परत एकदा. बळच चालतो रे. त्याला माहिती पुढच्या वेळेस केलं पाहिजे परत. काना 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 काना. आता हसायचं मूड आहे. आता काही पण करा, हसल तो. काना. पप्पाला आवाज दे. काना आधी पप्पाला आवाज दे. चला संध्याकाळ झालेली आहे
आणि आज मी मराठीमध्ये ब्लॉग करते ना, मला असं वेगळं वेगळंच वाटतं यार. इतके दिवस झाले वेगळंच असं, मध्येच हिंदी येतं आहे, मध्येच मराठी येतं आहे. पण ठीक आहे, बघूया ट्राय करून, एक्सपेरिमेंट करायला काय हरकत आहे. आणि बाहेरचं वातावरण बघा तुम्ही कसं झालेलं आता. जाऊया खाली, बघूया मम्मी पप्पा ते काय करताय. भूक पण लागली यार थोडीशी. कानाचा आहे ना नवीन फ्रेंड आलेला आहे. काना त्याच्या प्रेमात पडलेला आहे. काना इकडे दाखव. ए पोरा, कानाचा नवीन फ्रेंड. हॅलो काना, काय करतो? इष्ट एक पप्पी दे ना. मम्मी नको ना, थांब एक मिनिट, ब्लॉग काढूच तर थांब ना. तर कानाचा नवीन फ्रेंड आहे नॉडी. वैभवने आणलाय त्याला. बबू चाचाने आणलं ना, बबू चाचा. धर. नॉडी. हॅलो काना. हॅलो काना. हॅलो काना, मला एक पप्पी दे ना. मग लय भारी खेळत होता त्याच्यासोबत. काय ग नॉडी गफलती ती रील बघितली असेल तुम्ही. आणि आता बाहेर झोपवायचंय कानाला. मी चाललोय फिरायला. जाऊ का पाहायला फिरायला? फिरायला जाऊ का? असं वेगवेगळंच वाटतंय, चुकल्यासारखं वाटतंय. सवय नाही राहिले ना ब्लॉग वरती मराठी बोलायचं, आपोआप हिंदी येत आहे. ए टाकलू, झोप गपचूप. चला आता मी चाललोय कानाला घेऊन थोडंसं फिरायला, कारण दिवसभर आज कानासोबत एवढा टाईमच नाही घालवला यार. आज सुट्टी होती तरी पण, कारण काना आहे ना तर थोडा चिडचिड करायला लागला आहे. काय झालं काय माहीत त्याला, झोपत पण नाही जास्त आणि चिडचिड जास्त करतो. पोटात भरलेलं असलं तरी चिडचिड करतो, झोप झाली तरी चिडचिड करतो. आजकाल थोडं त्याचं स्केड्यूल चेंज होतं आहे ना. 8 महिन्याचा झाला आहे. 8 महिन्याचा झाला तर मग ते बाळामध्ये होतं ना, स्लिपिंग पॅटर्न चेंज होता, भुकेचे पॅटर्न चेंज होतं. मग ते होतं बाळांमध्ये थोडंफार ॲडजस्ट होतं ना नवीन याच्याशी. तसं मग आम्ही थोडं ॲडजस्ट होतं आहे. है ना दादू? है ना दादू? हो ना डुडू, हो ना डुडू. कशी नवरीबाई झाली बघा आमची कानुली. हे असं ओलं फडकं टाकलं ना त्याच्या अंगावर, थोडं कसं त्याला गरमी निघून जाते शरीरातली. कारण ऊन आता सध्या ऊन नाही, पण अशी हवा जी येते ना एकदम गरम हवा येते, त्यामुळं असं झळायला लागतं ना उन्हाच्या. झळायला लागले मग तरी त्याने ऊन लागतं. हां जायचं आपल्याला घरी जायचं. मित्रांनो, आमच्या गावामध्ये ना चोर आलेले आहे आणि त्यांचं आहे ना सगळे शोध घेऊन राहिले. हे बघा आमच्या गावातले सगळे लोक जमले इथं, बॅटऱ्या वगैरे घेऊन सगळे बघायचं आहे आम्हाला कुठं चोर आलेले. मी आता गाडी घेऊन आलेलो आहे, डायरेक्ट डिप्परमध्ये बघतोय सगळीकडं. वेलकम टू द ॲडव्हेंचरस लाईफ ऑफ विलेज. बघितलं कसं आमच्या लाईफमध्ये ॲडव्हेंचर असतं खेड्या गावांमध्ये. कुठे रे? हे बघा समोर लोक बघितलंय. सगळं गाव आता जागा आहे. नंतर इथं ही जी मका आहे ना त्याच्यामध्ये लपले बघायचं काम चाललंय. सुनील पण आलाय. माहित नाही आता खरं काय आणि खोटं काय आहे, पण गावातल्या 2-4 लोकांनी असं बोललं की त्यांनी असं कोणाला तरी पळताना पाहिलं. आणि मग आता काय आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह चालू आहे. ती बातमी सगळीकडे पसरली आणि सगळे लोक आता जमा झाले. कोण म्हणतं इथं आलं, कोण म्हणतं तिथं आलं. चाललंय आता शोध. डेंजरस काम, ॲडव्हेंचरने भरलेलं लाईफ आहे खेड्यामध्ये. आता मला पटकन जाऊन गाडी वळवून घरी जावं लागेल. पाहिलं त्या घरी एकट्या 2 जणीच म्हणजे वैभव आहे तिथं. मला त्यांनी बोललं जा तू जरा डिप्पर मार गाडीचा, याच्यात जास्त दिसतं ना गाडीच्या प्रकाशामध्ये. कोणीतरी आमच्या टावर जवळ बघितलंय. ओय माझी गाडी खाली गेली रे बाबा. पडले का? आला असतो तो कुठं पळाला असतो. त्याच्यावर डिप्पर मारला असता ना मी. हा किती लोक जमेल होते तिथं. नक्की पाहिलं होते का? काय माहिती कोणी पाहिलं ते. 2 पोरं होते, लाल शर्टवाला एक होता, ब्लॅक शर्टवाला होता. ते म्हणे आमच्यावर दगड मारले म्हणे, आम्ही पाहिलं म्हणे.
मी आता घराला चक्कर मारून येतो एक, सगळीकडं बघतो कोणी आलं आहे का, यायला असेल तर त्यांना पाहुणचार करतो. माझा नाही पाहुणचार व्हायला पाहिजे फक्त. कोणी असेल तर बाहेर या प्लीज, प्लीज गाईज बाहेर या. जर कोणी भेटला ना भाऊ या चपाट्यामध्ये, असा मार खाईल तो चोर. बाबा 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 विषय 100-150 लोक आहे, सगळीकडे अशा काठ्या आहे, धनाधन टोले नुसते. दादुडी आपल्या गावामध्ये चोर आले होते, तू झोपलेली होती. तू झोपलेली होती, तू उठला आणि सगळी पळून गेली. सगळी पळले, तुला घाबरले. माझं नाव काय माहिती ना, हा. मला घाबरत चला पाहिजे. गावातून मस्त जेवण आलेलं आहे सब. आणि हे कशामुळे लोकांना असं हे होतं माहिती का, कारण सगळे लोक गावात हरिनाम सप्ताह चालू आहे, सगळे तिकडे जातात कीर्तनामध्ये. मग चोरांना असं वाटत असेल की यार घरी easy. कोणी नाही. पण हा. आम्ही लय चाप्टरी, आम्ही सगळे नाही जात. आम्ही काही म्हणजे आम्ही म्हणजे प्रत्येक जण घरी कोणी ना कोणी थांबतोच नाही. तेच ना, चोरांपेक्षा आम्ही जास्त बाकीचे चाप्टरी, प्रत्येकाच्या घरी कोणी ना कोणी राहतच. हा म्हणजे भले जेवण कमी क्वांटिटी मध्ये माणसं राहतील पण राहतीलच. बरं का कान्हा, हे कान्हा नॉडी आणि गफलती आला होता बरं का गावामध्ये. चला मस्त जेवण करूया. डाळ बाटी बनेल आज आमच्या गावातील पंक्तीमध्ये, कोण आहे? त्यासोबत सॅलड आहे आणि थोडासा रवा आहे. आणि जेवणाला टाइम बघा किती झाला आहे, 10 वाजतात. पहिल्यांदा एवढं लेट जेवतो आम्ही. आले घरी जेवायचंच नाही. काय एवढं चला रात्रीचा टाइम झालाय. हा कोणाची गाडी आली, घरचे लोकांना देऊ देशील घरी का सगळे चोरच आहे. ए डॉन दादा याच्यात पाणी टाकावं लागेल. कशात तिकडून नाही. नाही आज कूलर लावून नाही झोपायचं. ला झोपायचं. हा तिकडे आवाज येणार आहे, हो मी आलो, उघडा, हो कुलरतून आवाज येतोय का, हो? नाही बाई, कूलर शिवाय येणार त्यात झोप नाही येत. ए कुटी तू झोपणार आहे आज? तू झोपणार आहे आज? सवय झाली. चला कूलरमध्ये थोडं पाणी भरू, थंडगार हवेत झोपायचे मन आहे आज. ए कान्हा काय झालं ग? तुला मग तुझं मग मानलंय मी का, आता कॅपचं बॉटल घे गं. But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the